आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर. कचोरेच्या गावदेवी मंदिरातील चांदीच्या पादुका चोरीला सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद. टिळकनगर पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू. कल्याणपूर्वच्या पत्री पुलापलीकडे रेल्वे समांतर असणाऱ्या कचोरे येथील गावदेवी मंदिरात पुन्हा एकदा चोरीचा प्रकार घडलाय. दोघा अज्ञात चोरट्यांनी काल दुपारी मंदिरात जाऊन देवीच्या चांदीच्या पादुका चोरून नेल्यात. हा सर्व प्रकार मंदिर आणि मंदिरात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झालाय. चोरटे आले, देवीची पूजा केली आणि शुक्रवारी दुपारी 1:15 ते 2 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडल्याने सीसीटीव्हीच्या माध्यमातून दिसत आहे. दुपारी मंदिर परिसर आणि मंदिरात कुणीही नसल्याची संधी साधत या दोघा चोरट्यांनी ही चोरी केली. दर्शन घेण्याच्या बहाण्याने आधी एक चोरटा आत शिरला. त्यानं देवीची पूजा करत तिला नमस्कार केला. त्यानंतर काही मिनिटांनी बाहेर उभा असणारा त्याचा दुसरा साथीदारही आतमध्ये आला. त्याने ही देवीची पूजा अर्चना केली, नमस्कार केला आणि मग हळूच इकडे तिकडे बघत देवीच्या मूर्तीसमोर ठेवण्यात आलेल्या चांदीच्या पादुका उचलून दोघांनीही तिकडून धूम ठोकली. या चांदीच्या पादुकांची किंमत अंदाजे 30,000 रुपये इतकी आहे. संध्याकाळच्या सुमारास स्थानिक ग्रामस्थ देवीच्या पूजेसाठी गेले असता त्यांना देवीसमोर चांदीच्या पादुका नसल्याचं आढळलं. त्याबाबत त्यांनी तातडीने इतर ग्रामस्थांना कळवले आणि तेही मंदिरात दाखल झाले. या सर्वांनी मंदिर परिसरात शोध घेतला, परंतु त्यांना पादुका आढळून आल्या नाहीत. अखेर सीसीटीव्ही फुटेज तपासल्यानंतर हा सर्व प्रकार उघड झाला. दरम्यान या प्रकरणी टिळकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर.